नमस्कार. तू ही रे माझं मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पोलीस स्टेशनमधनं फोन आलेला असतो. ईश्वरीवरती हल्ला करणारी व्यक्ती ही पकडली गेली आहे. आता तीच व्यक्ती आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे अर्णव ईश्वरीला घेऊन जातो. आता ईश्वरीने त्या व्यक्तीला ओळखलं. हां, हीच व्यक्ती, हिनेच माझ्या डोक्यात काठी मारलेली आणि त्याच्यानंतर मी बेशुद्ध झालेलं हे तिने सांगितल्यानंतर मग पोलीस त्याचा चांगलाच पाहुणचार करायला लागले. अर्णव पण चिडलेला असतो, तोही मारतो. आता पोलीस त्याला म्हणू लागतात की हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून तू केलं ते सांग. त्याच्याकडे एक फोन नंबर असतो. तो म्हणतो मी त्या व्यक्तीला नावानिशी ओळखत नाही, पण मी त्या व्यक्तीला पाहिलं तर ओळखेलच. अगदी मला त्याचं वर्णन पण तुम्हाला सांगता येईल. इथे पोलीस तो नंबर घेतात आणि नंबरवरती कॉल करून पाहू लागतात. तर त्या कॉलवरती रेंज नसते किंवा तो फोन लागतच नाही. म्हणजे ज्या व्यक्तीने हा फोन वापरला त्याच्यानंतर तो फोन बंद आहे. पण आपण त्याच्यावरती नाव, गाव, पत्ता सगळं काही शोधू शकतो नंबरवरनं. आता ईश्वरी म्हणते की यांना त्या व्यक्तीचं वर्णन आठवतं, तर त्याचा वापर करून आपण जर स्केच बनवलं तर मग इन्स्पेक्टर साहेबांना ती आयडिया आवडते. लगेच स्केच आर्टिस्टला बोलवायला ते हवालदारांना पाठवतात आणि याच्याकडनं जसं हवं तसं स्केच व्यवस्थित बनवून घेऊया असं म्हणत आता हवालदार मोबाईल नंबर पण त्याच्याकडे होता, त्या व्यक्तीने फोनवर काम सांगितलेलं त्याचा मग व्यवस्थित एका याच्यात टिपून तो त्यांच्या हेड ऑफिसकडे पाठवतात, तिथे व्हेरीफाय करायला की हा नंबर कोणाचा आहे. आता आपल्याला पाहायला मिळेल की इथे स्केच आर्टिस्ट येईपर्यंत अर्णव आणि ईश्वरीला थांबावं लागेल असे इन्स्पेक्टर म्हणतात आणि तेही थांबायला तयार असतात. घरी मात्र आपल्याला पाहायला मिळेल सगळ्यांना घाई झाली आहे की अर्णव ईश्वरी अजून आलेली नाही. सगळेजण घरी पण काळजीत आहे. पण अर्णव ईश्वरीला आज काही करून माहिती मिळवायचीच आणि माहिती मिळवल्याशिवाय ते काही घरी जायला तयार नाही. वल्लवी मात्र टेन्शनमध्ये असते. जर त्या व्यक्तीने उदयकांतचं नाव घेतलं आणि उदयकांतने जर माझं घेतलं तर मला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये काय चाललं आहे जाऊन पाहायलाच हवं असा विचार करून घाई गडबडीने ती रूममधनं बाहेर जात असताना समोरून मामा येतात आणि तिला धडकतात. तेव्हा दोघांमध्ये 2-2 शब्द नेहमीप्रमाणे वाचतात. तरी ती मामा म्हणतात माझी अजिबात कॅपॅसिटी नाही तुझ्याशी भांडण्याची, माझं डोकं दुखते, मला गोळी देतेस का. तर वल्लवी म्हणते हो आलेच. आता गोळी दिल्यानंतर ती पाहते की आई जप करत असतात आणि गाढ त्यांच्या याच्यात असतात. तर इकडनं गुपचूप पळून जायचं विचार वल्लवी करत असताना डोळे उघडता क्षणी वल्लवी जाताना इथे आजीने पाहिलं आणि आजी त्यांना विचारू लागते की कुठे चालला आहेत. तर ती सांगते की अर्णव ईश्वरी इतका वेळ झाली आले नाही घरी, मला काळजी वाटते मुलांची, त्यांच्यासाठी मी डबा घेऊन चालले पोलीस स्टेशनमध्ये. आजी हसते बरं का आता इथे आणि म्हणते अगं ते काय लहान आहे, त्यांच्यासाठी डबा घेऊन चालली, ते काय शाळेत गेले का, कामात ते त्यांना त्रास देऊ नको आणि त्यांना जर काही खायचंच असेल तर ते एखाद्या हॉटेलमध्ये खातील ना, तू कशाला लहान मुलांसारखा डबा घेऊन जाऊ नकोस. तर इथे ईश्वरी आपली वल्लवी म्हणते की मला काळजी वाटते, दोघं बी आले नाही अजून. तर आता आजी म्हणू लागते की बरं एवढंच ना, मग मी फोनवरती त्यांच्याशी बोलते, वाटलं तर तू मला कॉल लावून दे बरं अर्णवकडे. अर्णवशी बोलल्यावरती कळेल आपल्याला काय चालले तिकडे आणि काय नाही, तुझी जायची गरज नाही असं तरी मला वाटतं असं आता आजी म्हणू लागते. आता इथे पोलीस स्टेशनमध्ये अर्णव ईश्वरी त्यांच्या कामात असतात. तर त्याच वेळेला अर्णवच्या फोनवरती मामीचा फोन येतो. तर मामी काय झालं, कशाला फोन केला आहे म्हणून विचारू लागतो तो. तर ती म्हणते की मला वेळ नाही लागलं तुम्हाला फोन करून त्रास द्यायला, आजींना काळजी वाटते तुमची, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे, त्यांनीच फोन लावायला सांगितलं आहे. तर इथे आजी मग काळजीपूर्वक बोलू लागते की बाळा तुम्ही इतका उशीर झाला अजूनही घरी आलेलं नाही, मला काळजी वाटत होती म्हणून मी फोन केला, तिकडे काय चाललं आहे तुमचं ते तरी कळू द्या आम्हाला. आजीला मग आता अर्णव सांगू लागलं आहे. आता त्या जो व्यक्ती पकडला गेला आहे त्या व्यक्तीमध्ये जो व्यक्ती आपल्या ईश्वरीला मारणारा होता तोच आहे. तर त्या माणसाला आता पकडलं आहे, व्यवस्थित त्याच्याकडनं माहिती मिळवली आहे. तर एक फोन नंबर त्याने दिला आहे, तर तो फोन नंबर बंद आहे. तर मग पुढे काय करणार आहे असा प्रश्न केल्यानंतर इथे अर्णव सांगू लागतो आता स्केच आर्टिस्टला बोलवण्यात आलं आहे आणि त्याच्याकडनं स्केच बनवून घेण्यात येणार आहे. तो मुलगा व्यवस्थित स्केच बनवेल आणि मग कळेल की तो माणूस कसा होता दिसायला ज्याने आपल्या ईश्वरीला मारायची सुपारी दिली. बरं सगळं काही आता इथे क्लिअरली कळल्यानंतर वल्लवीला मात्र तर ठसकाच गेला आहे. फार खोकायला येऊ लागलेलं असतं तिला. आजी तिला पाणी आणण्यासाठी मग किचनमध्ये जाऊन जाते. तर आपल्याला इकडे पाहायला मिळेल स्केच आर्टिस्ट आलेला असतो. आता त्या व्यक्तीकडनं इकडे स्केच बनवण्यासाठी विचारणा केली जाते. स्केच बनवता
मग काय कोणत्या आकाराचं होतं, कसं होतं, ते सगळं काही इथे स्केच आर्टिस्ट विचारून मग ड्रॉ करायला सुरुवात करतो. आणि स्केच आर्टिस्टने कमाल काम केलेले बरं का. ही गोष्ट ना आपल्या सगळ्या ठिकाणी जर वापरली तर कितीतरी गुन्हे अशा गोष्टींमुळे थांबतील, की स्केच आर्टिस्टच्या हातात तर जादूच असावी. इतकं एकदम परफेक्ट असं स्केच त्या व्यक्तीने बनवलेलं असतं वर्णन ऐकून. आणि ते स्केच आता ईश्वरी आर्नवच्या हातात असतं. ईश्वरीने तर काय ओळखलं नाही, पण आता आर्नवने ओळखलं. तो म्हणू लागतो की हे तर उदयकांत काका. मग तो पोलिसांना सांगू लागतो की हे माझे उदयकांत काका आहे, ज्यांनी माझ्या प्रॉपर्टीवर कब्जा केला होता. त्यांना मी माझ्या प्रॉपर्टीवरनं काढून टाकलं. ह्या गोष्टीची चीड बहुतेक त्यांना असणार, त्याचा राग, त्याचा त्रागा काढण्यासाठी त्यांनी माझ्या बायकोवर हल्ला केलेला असू शकतो. आता पोलीस मात्र आता त्या सगळ्या गोष्टींच्या तळाशी जाणार, ते सगळं काही शोधून काढणार. आता आर्नव ईश्वरी घरी पोचलेले असतात. घरी आल्यानंतर आर्नव सगळ्यांना ते स्केच दाखवतो. ते स्केच पाहिल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित होतात. नम्रताला माहीत नसतं कोण आहे, तर ती विचारते आकाशला, हे कोण आहे? मग तो सांगतो हे उमाकांत आपले रमाकांत काकांचे भाऊ उदयकांत. हे पाहिल्यानंतर आजी मात्र म्हणू लागते, हे भगवान, ह्या व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे तुझ्या आयुष्यात, आणि यांचा काय संबंध ईश्वरीशी? तिच्यापासून त्यांना काय धोका होता? तरी ते आर्नव सांगू लागतो की ती गोष्ट शोधायला गेली होती ना, जी बाबा आणि त्यांच्या आईला एकत्र आणणारी होती. तर त्या गोष्टीचा शोध लावता ती तिथपर्यंत पोहोचली. तिचा काटा त्यांनी काढला याचा अर्थ. म्हणजे ते त्या कटात सामील होते ज्याच्यामध्ये बाबांची बदनामी करण्यात येणार होती. इथे अंजली म्हणू लागते, मला तरी वाटते हे सगळं काही उदयकांत काकांनीच केलं. बाबांकडे पैसा अडका होता त्यांची बदनामी करण्यासाठी. आता बाबांचं तर डोकंच गरगरायला लागले. त्यांना त्या जुन्या गोष्टी आठवू लागतात. त्या काळी त्यांचा दुश्मन एकच होता, तो म्हणजे त्यांचा सख्खा भाऊ. आणि त्यांनीच हे सगळं आजपर्यंत आयुष्यात एवढं चक्र फिरवलं. अंजली तर म्हणते हे सगळं उदयकांत काकांनीच केले. केस सॉल्व झाली. म्हणजे आता हे सगळे खोटे नाटे प्रयोगसुद्धा त्यांनीच केले असावे. पण आता ईश्वरी ते सगळ्यांसमोर म्हणू लागते की उदयकांत काकांनी केले, आपण असं म्हणतोय खरी, पण माझ्या आईला त्या हॉटेलमध्ये पाठवणारी, ह्या बाबांना हॉटेलमध्ये पाठवणारी व्यक्ती ती बाई होती. मग ती बाई कोण? अजूनही तो प्रश्न आहेच ना, क्वेश्चन मार्क. ती बाई कोण? तो शोध लावायचा आहे आपल्याला अजूनही. आता ही बाई आपल्याला कोण आहे हे कसं कळणार? तर उदयकांत काकांना भेटूनच. आता त्यांची खयाली कुशाली करत त्यांच्यापर्यंत पोचत मग आपल्याला त्यांच्याकडनं ही माहिती मिळवता येईलच. खरं तर इथं वल्लवीला टेन्शन आले. वल्लवी आता फार घाबरलेली, घामघूम झालेली दिसते. आणि तिला माहिती ही ईश्वरी आता बोलते ना तसं करणार पण. आणि ती आता त्या बाईला शोधण्यासाठी आता सगळ्यांना सांगते की आपण त्या बाईला शोधायचं खूप प्रयत्न करायचे. इकडे मात्र वल्लवीला गरगरल्यासारखं होतं आहे. ती खाली जमिनीवर कोसळणार. त्याच क्षणाला अंजली तिला पटकन पकडते आणि मग आर्नव आणि आकाश दोघं मिळून तिला खोलीमध्ये घेऊन जातात. आता तिकडे गेल्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात येतं. इकडे मात्र ईश्वरी आणि बाबांना ह्या गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे की हे स्केच ज्या व्यक्तीचे तो व्यक्ती आपल्याला मिळेल का? त्याने आजपर्यंत एवढं सगळं कांड केलं, ते का केलं ते सांगेल का? असं विचार दोघंही करतात. ह्या माणसाने किती जणांचे आयुष्य बर्बाद केले ह्या गोष्टीची खंत आता ईश्वरीलाही वाटते आणि आर्नवच्या बाबांनाही. माझा सक्का भाऊ पक्का वैरी निघाला. डॉक्टर आता वल्लवीला चेक करायला आलेले असतात आणि ते सांगतात की यांचं पित्त फारच खवळले आणि ॲसिडिटीमुळे यांची BP शूटआउट पण झाली. फार टेन्शन घेतात का तुम्ही? असं आता पेशंटला विचारणं डॉक्टर करतात. आणि आराम करायचा, अजिबात कसलं टेन्शन घ्यायचं नाही असं म्हणत आता इथे वल्लवीशी डॉक्टर बोलतात आणि मामांना सांगतात यांची BP खूपच लो झाली आहे, तर यांना जास्त स्ट्रेस येईल, त्रास होईल, असं काही करू नका, यांना आरामाची फार गरज आहे, बाहेर उन्हाळ्यात जाऊ नका असंही इथे डॉक्टर सांगतात. आणि मामा चेष्टा करतात की ही कायमच दुसऱ्यांना त्रास देणारी, हिचं पित्त कसं काही खवळत नाही. आपल्याला पुढे हेही पाहायला मिळेल की जेव्हा वल्लवी काळजीपूर्वक बोलू लागते की बघा ना, आपल्या मुलाचं नवीनच लग्न झाले, त्यांनी ते देवदर्शन पण केले नाही, आता अजून संकट आपल्या घरावरती नको यायला बाई, असं देवाकडे प्रार्थना करते मी. तर इथे लगेचच नम्रता नारळ पाणी घेऊन आलेली असते. आई नारळ पाणी घ्या ना, इथे तोंड फिरवते वल्लरी.
आणि इथे मामा लगेच टॉन्ट मारतात कारण सुनाच्या हातून मामीने पाणी घेतलेलं नसतं, पण मुलांनी दिल्यानंतर ती चुनू घेते आणि पिऊनही टाकते. तर इथे वल्लवीला टॉन्ट मारण्याची संधी मिळाली मामाला, तर मामा म्हणू लागतात, सुनाने दिलं तर घेतलं नाही, मुलांनी दिलं तर लगेच घेतलं. तुला ना तुझी सासूगिरी करायची फार सवय लागली. ती सासूगिरी तू केली नाही की तुला करमतच नाही. जोपर्यंत तू वाद घालत नाही तोपर्यंत तुला करमत नाही, हे मला माहितीच झालं आहे आता. आणि बघ ना, तू इतक्या वेळेस सुनाची काळजी दाखवत होती आणि ती आल्यानंतर पुन्हा तुझं रूप सुरू केलं, पुन्हा तिचा त्रागा दाखवतेस तू. खरं तर आता इथे आपल्या दोन्ही मुलांची नवीनच लग्न झाली आहे आणि त्यांना बाहेर फिरायला जायला हवं, म्हणून आता मामा म्हणू लागतात की आकाश तू ना नम्रताला घेऊन थोडा वेळ बाहेर फिरायला जा. म्हणजे कसं, नवीनच लग्न झालं आहे, थोडा वेळ जास्तीचा एकमेकांसोबत घालवायला हवा. मग इथे तो लाजतो आणि मग तो होकार देतो मान हलवत. आता इथे तुम्ही दोघेच का जाताय, एक काम कर ईश्वरी, तूही ना आर्नवला बोलून घे आणि तूही जा. तर इथे ईश्वरी म्हणू लागते की अहो मामा, हे तर ना गेले ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम आहे म्हणून. तरी ते मामा म्हणू लागतात की कितीही महत्त्वाची कामं का असो ना, आता बायकोने बोलवले म्हणजे नवऱ्याला यावंच लागेल. तू त्याला बोलवून घे आणि त्यालाही घेऊन तुम्ही एकसाथ सोबत फिरायला. मामांनी इतकी भारी भक्कम ऑर्डर सोडल्यानंतर कोणी नकार देऊच शकणार नाही. सगळेजण मामांच्या शब्दाला मान देतात. खरं तर मन में लड्डू फुटा असं झाले इथे, आणि सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात. पण अर्णव आणि ईश्वरीला आठवण येते अंजलीताईची. मग अंजलीताई तुम्ही पण याल का असं इथे ईश्वरी विचारते. तर अंजली म्हणते नको, कनूजवळ थांबायला हवं, तिला बाहेर घेऊन नाही जाऊ शकणार, ती लहान आहे, मामीची पण तब्येत अशी नाजूक आहे, मामीकडे पण लक्ष ठेवायला हवं की नाही, मी थांबते घरी असं इथे अंजली म्हणते. इथे मात्र नम्रता आपल्याला पाहायला मिळेल की इतकी खुश असते ना तिला फिरायला जायचं आहे म्हटल्यानंतर. आणि कुठे जायचं आहे असा प्रश्न तिने केल्यानंतर आकाश म्हणतो तुला हवं त्या ठिकाणी जाऊया. तर इथे आज मला स्वयंपाक नाही, काहीच टेन्शन नाही, सगळेजण आज माझे लाड करताय, या गोष्टीचं मला भारी कौतुक वाटते. आकाश मग तिला चिडवू लागतो, कालपर्यंत तू माझ्याशी भांडत होती की सगळेजण दादा आणि वहिनीलाच मान देत आहेत, तुला नाही. तर ती त्याला लगेच म्हणते शांत बसव, आपलं नवीन लग्न झालं आहे ना, म्हणून मला असं वाटतं आपण एकमेकांसोबत फिरावं. अगोदर आपण फिरायचो पण त्यावेळेला लग्न नव्हतं झालेलं. आज आपण मात्र त्या सगळ्या ठिकाणी जायचं जिथे आपण आईस्क्रीम खाल्ली, तुम्ही मला प्रपोज केलं, त्या सगळ्या पाणीपुरीवाल्या गाड्यावरती सगळीकडे जाऊया. आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे, बघा ज्या मुलासोबत मी फिरत होते ना त्याच्याशी माझं लग्न झालं आहे. आपल्याला आता इकडे हे पाहायला मिळेल की ईश्वरी बाबांसाठी चहा घेऊन गेलेली असते त्यांच्या खोलीत. तिथे गेल्यानंतर बाबा मात्र फारच टेन्शनमध्ये असतात आणि त्यांची आता खबर बातमी आता ईश्वरी घेऊ लागते की तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात. तर ते रडू लागतात की बघ ना माझ्या अंजलीचं काय होऊन बसलं आयुष्याचं, आणि मी काय विचार केला होता आणि काय होऊन गेले. जर मी ह्या घरातनं गेलो नसतो, मी माझा शांतपणा दाखवला असता आणि हुशारीने मी इथंच जर राहिलं असतो, माझ्या मुलांवरती असे दिवस आले नसते. आज चित्र काहीतरी वेगळंच असतं. माझा मुलगा माझ्यावर विश्वास ठेवत नाही, अंजलीने तरी आता ठेवला आहे, पण अजूनही अर्णव विश्वास ठेवत नाही, या गोष्टीची खंत मला वाटते असं म्हणत इथे बाबा मनमोकळेपणाने ईश्वरीशी बोलतात आणि रडू लागतात. आता तूच एक व्यक्ती आहे जी अर्णवच्या मनातला जो काही मळ आहे, जे काही प्रश्न आहे, त्याच्या मनात जी काही आडी आहे ती बाजूला काढू शकते आणि ते तूच करू शकते असं म्हणत तो वचन मागतो की लवकरात लवकर त्या बाईपर्यंत पोच आणि सगळ्या केसचा सोक्षमोक्ष लाव, मला ह्या रोजच्या टेन्शनमधनं मुक्त कर, मला माझ्या अर्णवला घट्ट मिठी मारायची आहे, एक बाप म्हणून त्याच्याशी खूप गप्पा गोष्टी करायच्या आहे. तर ईश्वरी म्हणते हो नक्की होईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता ईश्वरी इथे बाबांशी बोलते तर वल्लवीने चान्स मिळताच क्षणाला घरातून पळ काढलेली असते आणि जाऊन पोचलेली आहे उदयकांतच्या घरामध्ये. तिथे आता गेल्यानंतर ती पाहते अख्खं घर रिकामं आहे, कुठेच इथे आता तिला दिसत नाही आहे उदयकांत. इकडे मात्र रोमॅन्टिक पद्धतीने अर्णव हा आपल्या ईश्वरीला प्रपोज करताना दिसतो, कारण इथे ईश्वरी म्हणते काहीतरी खा, तर तो म्हणतो नाही मला काहीच नको आहे. तर ती म्हणते का, तर तो म्हणतो मी तुझ्याशी गप्पा मारल्या ना माझं पोटच भरतं. इथे ती त्याच्याकडे म्हणजे काय ह्या अर्थाने विचारत बघू लागते. इकडे मात्र पूर्ण घर खालीवर केलं, घरात कुठलंही सामानही नाही, काहीच नाही. तर हा उदयकांत कुठे गेला आहे, ह्या उदयकांतला कशी काही भुणभुण लागली आहे आणि तो गायबही झाला आहे. खरं तरी ते वल्लवीला डाऊट येतो आहे की उदयकांतला कोणीतरी किडनॅप केले,
पण आता हे निनावी व्यक्तीने कोणी केलं आहे हेही पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. चला तर मग पुढे येणारे ट्विस्ट आपण पाहूया. उदयकांतला कोणी किडनॅप केले तेही आपण पाहूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.